नव्या नवी पहाट। रोजगारीचं साधन आता हाती आलं या झटकून टाकू बेकारी पैसा कमवूया या कमी बजेटच्या उद्योगाला आपण मिळवूया या अहो नव्या युगाची नवी तालमील। गावोगावी घरोघरी गावोगावी घरोघरी गावोगावी घरोघरी गावोगावी घरोघरी। डाळ प्रक्रिया एक अभिनव गृहोद्योग श्रीराम असोसिएट्स अकोला सादर करीत आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले पिकेवी दाल मिल 2 हॉर्स पॉवरच्या मशीनने दिवसाला 6 ते 8 क्विंटल तर 5 हॉर्स पॉवर पिकेवी अन्नपूर्णा दाल मिलच्या मशीनने दिवसाला 15 ते 20 क्विंटल उत्पादन घेता येतं। ह्या मशीनने सर्व प्रकारच्या डाळी तयार होतात जसे मूग, हरभरा, तूर, उडीद, चवळी, सोयाबीन इत्यादी। एवढंच नव्हे तर गहू व ज्वारी सुद्धा साफ करता येते। अशी ही विविध उपयोगी दाल मिल ग्रामीण बेरोजगारांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली असून कमी भांडवलात उभा राहणारा हा उद्योग केवळ 5 फुटाच्या जागेत बसणारा बेरोजगार तरुण तरुणींना एक वरदान ठरत आहे। चला तर पाहूया हे मिनी दालमिल यंत्र चालतं कसं। हे यंत्र वापरण्यास सुलभ असून बांधणी सुद्धा सोपी आहे। या यंत्रामध्ये उद्वाहक, रोलर, पंखा, चाळणी असून त्याचा आकार शंखूसारखा आहे। एमरी लावलेल्या रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी असल्यामुळे पावडर त्यातून बाहेर पडते व पंख्याच्या साहाय्याने टरफले वेगळी होतात। तर असं हे मशीन बसवतात कसं व याचा वापर कसा करावा हे सांगतील आमचे कंपनीचे इंजिनियर। पिकेवी दाल मिलची उभारणी करताना मशिनरीचं फाउंडेशन हे भिंतीपासून कमीत कमी 4 ते 5 फूट दूर राहील असं ठेवावं। ही मशीन जमिनीपासून 1 फूट उंचीवर उभारावी। मशीनचे फाउंडेशन बोल्ट हे 1.5 फूट लांब घेऊन कॉन्क्रीटने फाउंडेशन करावे। त्याकरिता जमिनीत अंदाजे 1 फूट खोल खड्डा करावा व नंतर बांधकाम करून ओटा बांधावा। मशीनचे एलिव्हेटर व हॉपर जेथे बसते तो भाग ओट्यापासून 4 बोटे सोडून बसेल असे मोजमाप ठेवावे म्हणजे एलिव्हेटर व हॉपर योग्य प्रकारे बसेल। तसेच व्ही बेल्टच्या पुलीस समांतर ठेवण्यास दाखवित असलेल्या सुतळी अथवा दोरीने तपासून घ्याव्यात। मंडळी, आपण पिकेवी दाल मिल पाहिलीत। आता आपण दाल मिल करता लागणाऱ्या इतर पूरक यंत्राची माहिती घेऊया। सर्वप्रथम ग्रेडर कम पॉलिशर। डाळ तयार करण्यासाठी सर्वप्रथम कच्च्या मालाची प्रतवार करणं गरजेचं आहे। ह्या यंत्रात सर्व प्रकारच्या धान्याची सुद्धा प्रतवारी करण्यात येते। ग्रेडर यंत्रात कच्च्या मालाची 4 भागात विभागणी होते व मालातील कचरा काढी पंख्याच्या साहाय्याने ओढला जातो। नंबर 1 च्या चाळीतून माती आणि कचरा बाहेर पडतो तर नंबर 2 च्या चाळीतून बारीक कण बाहेर पडतात। नंबर 3 च्या चाळीतून लहान आकाराचे धान्याचे दाणे बाहेर पडतात तर नंबर 4 मधून प्रक्रिया करता योग्य साफ व एकाच आकाराचे दाणे बाहेर पडतात जे पुढे दाल मिल प्रक्रियेसाठी कच्चा माल म्हणून वापरतात। ह्याच यंत्राचा डाळ पॉलिश करण्याकरता उपयोग होतो। पक्का माल चाळीतून वरममध्ये सोडण्यात येतो। त्यावर पाणी व तेल योग्य प्रमाणात सोडून ते या वरममध्ये पॉलिश होऊन विक्रीकरिता उत्तम प्रतीची डाळ बाहेर पडते। हे यंत्र 1 हॉर्स पॉवरच्या सिंगल फेज मोटारवर चालणारे असून ह्यामध्ये तूर डाळ, हरभरा डाळ, मूग मोगर, उडीद मोगर इत्यादी पॉलिश करण्यात येतं। यानंतर लिस्टर 1 हॉर्स पॉवरवर चालणाऱ्या ह्या यंत्रातून दाल मिलमधून तयार झालेले टरफलरहित दाणे अर्थात गोटा ह्याचे डाळीमध्ये रूपांतर होते। त्यानंतर शेलर 1 हॉर्स पॉवरवर चालणारं हे यंत्र हरभऱ्याची डाळ भरडण्यासाठी उपयुक्त आहे। या यंत्रात मूग, उडदाचा सोल इत्यादी तयार करण्यात येतो। तर मंडळी, अशी आहे श्रीराम असोसिएटची दाल मिलची संपूर्ण श्रेणी, ज्याद्वारे आपण जॉब वर्क पद्धतीने सुद्धा कामे करू शकतात।
तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या. धन्यवाद. चला तर आपण जाणून घेऊया काही उद्योजकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया. मेरा नाम सौ मीना प्रदीप चिंचोले. हम पहले से ही खेतीबाड़ी वाले लोग हैं. मेरे मिस्टर सर्विस करते हैं बुल्ढाना में. 4 जनों की हमारी फैमिली है. तो उसमें मेरी पढ़ाई होने के बाद में आपने कुछ करना चाहिए ऐसा मेरा ख्याल था. तो पहले से हम खेतीबाड़ी वाले लोग थे. खेती करते समय हमारे खेत के तुअर वगैरह दाल दाना सब हमारे घर का ही रहता था. तो हम वो तुअर बेच के बनी बनाई दाल लाते थे, लेकिन उसमें हम जितनी तुअर देते थे उसके हिसाब से हमको दाल कम मिलती थी और ज़्यादा तकलीफ़ होने के कारण हम घर को ही दाल बनाते थे. फिर ऐसी क्वालिटी नहीं मिलती थी, क्वांटिटी नहीं मिलती थी करके हम घर को ही दाल बनाते थे. तो दाल बनाते समय जो हमको तकलीफ़ होती थी वो तो अभी बोलते नहीं आती. तो इस समय हमने ऐसा ख्याल किया, हमारे ऐसे सुनने में आया कि अकोला में श्रीराम एसोसिएट्स करके है और वो उनके पास में ऐसी एक मिनी दाल मिल है कि जो एक लेडीज़ भी चला सकती है, कोई भी चला सकता है वैसा. तो फिर मेरे ख्याल में ये आया कि अपनी तकलीफ़ अपनी चिखली में भी ऐसी दाल मिल कोई नहीं है, वो तो अपन चला सकते हैं करके फिर हमने अकोला में श्रीराम एसोसिएट्स वाले के यहाँ संपर्क किया. तो वो मनोज भाई ने हमको अच्छा सजेशन दिया कि ये तुम भी चला सकते हो. मी अरुण नारायण यादगिरे, मुक्काम पोस्ट पारखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. इथं आमचा छोटासा श्रीकृष्ण गृह उद्योग म्हणून पारखेड फाटा येथे आहे. आम्ही जवळपासच्या 10-12 खेड्यातल्या शेतकऱ्याजवळून जो माल येतो त्याची डाळ तयार करून देण्याचे काम करतो. मी ॲडव्होकेट केशवानंद देवराव रोडे. माझं सोनेगाव इथे शेती आहे आणि मी जवळपास 12 वर्षापासून शेतकरी म्हणून काम करत आहे. ते करत असताना जे कमी खर्चाचं उत्पादन लागणारी जी पीक आहे ते माझ्या हिशोबाने तूर होतं आणि त्या हिशोबाने मी 2002 आणि 2004चा जो ॲग्रोटेकचं जे प्रदर्शन बघितलं, त्या प्रदर्शनामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाने तयार केलेली ही मशिनरी जी आहे मिनी दाल मिल ही मी बघितली आणि त्याच्या हिशोबाने मग मी जे डेमो बघितल्यानंतर मला असं वाटलं की ही मशीन आपल्याला चांगला आर्थिक स्थैर्य देऊ शकते आणि या हिशोबातून मग मी ती मशीन आणून तिच्यावर वर्क करायचं हे केलं आणि त्या पद्धतीने मग मी शेतीमध्ये जसं विविध पिकं घेत होतो, जसं सोयाबीन तूर घेत होतो, सलग तुरीचं उत्पादन घेत होतो, त्याच्यात मला तुरीचंही सलग उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं येत होतं आणि इंटरक्रॉपिंगमध्ये सुद्धा तुरीचं उत्पादन हे चांगलंच येतं. जनरली आपल्याकडे तूर हे एक उपेक्षित पीक म्हणून बघितले जाते, तर ती काही मला माझ्या हिशोबाने पटलं नाही. त्याच्यामुळे मी कापूस पिकाला नेहमीचाच एक सेटबॅक देऊन दिला आहे आणि आता तूर आणि कडधान्य पिकं ज्याला आज मार्केटला डिमांड आहे याच्याकडे माझी टोटली वाटचाल चालू करायचा विचार आहे आणि तुरीमध्ये मी जवळपास आता 10 वर्षापासून तुरीच करत आहे आणि त्या हिशोबाने जी मी दालमिल निवड केलेली आहे ती पंजाबराव कृषी विद्यापीठाची त्यांनी संशोधित केलेली कमी खर्चाची कमी आणि जास्त आउटपुट मशीनला देणारी ही अशी एक दालमिल आहे आणि एक चांगली संकल्पना आहे की ज्याच्यातून शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न वाढू शकते. ही मशीन प्रत्येक गावी एक तरी लागायला पाहिजे, ज्याच्यामुळे जो शेतकऱ्यांचा माल आहे जो गावात बनतो तो तिथेच प्रोसेसिंग होऊ शकेल आणि तुरी विकण्यापेक्षा जर डाळ विकली तर मार्केटला ही डाळीचा जो हे मार्केटिंग आहे ते त्याच्यातून शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळू शकेल. तूर ही सुरुवातीला खूप स्वस्त असते, नंतर डाळ ही खूप महाग होत असते. तर याच्यातला जे डिफरन्स आहे तो डिफरन्स शेतकऱ्याच्या पदरी पडू शकते आणि शेतकरी हा स्वतःचा माल स्वतः तयार करून मार्केटिंगला लावू शकतो आणि त्याच्यातूनही चांगला उत्पन्नाचा जो भाग आहे तो आपला वाढवू शकतो असं याचं आहे. आणि कशा पद्धतीने काम करते ही मशीन, किती HP मोटर वगैरे? ही मशीन मी निवडली त्यांच्याकडे 2 मॉडेल्स होते. त्याच्यापैकी एक छोटं मशीन कमी पैशाचं ज्यावेळेस ही मशीन त्यांनी इन्व्हेंट केलं त्यावेळेस ते 27,000च होतं. आता मी जेव्हा घेतलं तेव्हा हे 37,000चं होतं. आता याची कॉस्ट 45,000 आहे. म्हणजे मार्केटला जी चढ उतार झाली रॉ मटेरियलची लोखंडाची त्याच्यामुळे याची प्राईस वाढत गेलेली आहे.
पण ही एक उत्कृष्ट मशीन आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात, शेतकऱ्यांच्या गावात, शेतकऱ्यांच्या घरी स्वतःचा सर्व प्रकारच्या डाळी, महत्त्वाचं म्हणजे असं आहे की सर्व प्रकारच्या डाळी, उडीद, मूग, तूर, वाटाणा, सोयाबीन, सगळ्या प्रकारच्या डाळी एकाच मशिनरीतून मोठ्या दालमिलपेक्षा जास्त डाळीचा उतारा देणारे हे एक मशीन पंजाबराव कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यासाठी एक मोठं वरदान म्हणून तयार केलेलं आहे. आणि या मशीनचा सर्वस्तर म्हणजे काय म्हणू त्याला की स्प्रेड झाली पाहिजे, म्हणजे जागोजागी मशीन लागली पाहिजे. कमीत कमी उतारा किती मिळतो आणि जास्तीत जास्त उतारा? या मशीनचं वर्क करताना माझ्या निदर्शनात असं आलं आहे की मोठ्या दालमिलच्या तुलनेत याच्यामध्ये जी जरी मशीन ज्यांनी निर्माण केली त्यांनी सांगितलं की 70 किलो ॲव्हरेज येते, 70 ते 72 किलो येते. पण मी पर्सनली वर्क केल्यानंतर असं जाणून पडलं की तुरी ह्या जर रुटीन कोर्सच्या जर आल्या तर 72 ते 74 किलोही डाळ मिळते. आणि जर चांगल्याच तुरी क्वालिटीमध्ये आल्या तर 78-80 किलोपर्यंत ही ॲव्हरेज मी या मशीनवर स्वतः अनुभवातून काढलेले आहेत. विशेषतः काय की कोणती मोटर लागते ह्याला किंवा ह्याचं काय? याला निर्माण करताना 2 HP सिंगल फेजचं मशीन त्यांनी लावलेलं होतं. पण याला जर 3 HP 3 फेज जर मोटर मॅन्युफॅक्चरिंगनी मला जे लावून दिलं आहे त्याच्यामुळे मी दिवसाकाठी 20 पोते माल रोलिंग करू शकतो. त्याच्यामुळे मी 8 ते 10 पोतेची डाळ डेली बनवू शकतो, ज्याच्यात मला आज 300 रुपयेप्रमाणे रेट घेत असल्यामुळे जवळपास 2,500 ते 3,000 रुपये पर डेचा फायदा होत असतो. आणि हा 2 ते 3 महिन्याचा पिरियड चालत असल्यामुळे एका शेताचं जे उत्पन्न आहे ते या मशीनमधून आपण सहजपणे काढू शकतो. आणि आज मशीनची किंमत जर बघितली ती एका बाईकपेक्षाही कमी आहे. इतकी ही मशीन स्वस्त आणि वरदान ठरणारी मशीन आहे. प्रोसेसिंग काय जेव्हा तुमच्याकडे माल येतो तर सुरुवात कशी होते? माझ्या या मशीनवर वर्क करताना पहिले जे शेतकऱ्याकडून किंवा बाजारातून आम्ही जे तुरी विकत घेतो त्याचं ग्रेडिंग केलं जातं. ते ग्रेडिंग या मशीनवर चाळणी बदलून होऊ शकते. तुरी आल्यानंतर मी पहिले या मशीनच्या या हॉपरमध्ये टाकायच्या. त्या हॉपरमध्ये टाकल्यानंतर ते एलिव्हेटरच्या साहाय्याने वरच्या हॉपरमध्ये तूर जाते. वरच्या हॉपरमधून तूर ॲटोमॅटिकली रोलरमध्ये जाते. हॉपरमध्ये तुरी या स्टोअर होत असताना या नॉबमधून आपण रोलरला किती कॅपॅसिटीचा माल आतमध्ये टाकायचा याचं ॲडजस्टमेंट या नॉबमध्ये दिलेलं आहे. त्या हिशोबाने जितकी तूर आवश्यक आहे त्या हिशोबाने या रोलमध्ये तूर सोडली जाते. आणि ती सोडल्यानंतर हा जो प्रेशरिंग नॉब आहे, हा प्रेशरिंग नॉब इथे प्रेशर द्यायचं काम केलं जाते. तिथून एंट्री येणारी तूर आणि प्रेशरतून निघणारा माल हा मग या नॉबवर कंट्रोल करून तो खाली उतरवला जातो चाळणीकडे. चाळणीकडे उतरत असताना पंख्यातून त्याच्यातला काडी कचरा किंवा जी चुनी असते 3 रोल होतपर्यंत ती मागे ओढली जाते आणि चाळणीतून चाळायला सुरुवात होते. ते रोलरमध्ये तुरीचं टचिंग होऊन तूर ही चाळणीकडे येत असते. त्याच पिरियडमध्ये तुरीचं ग्रेडिंग आणि तुरीतला कचरा काडी हा ब्लोअरमध्ये पंख्याच्या साहाय्याने घेऊन हा बाहेर निघला जातो. तसंच त्याचं डस्टिंग हे खालच्या नळीतून खाली पडत असते. अशा प्रकारे 2 पद्धतीने तूर साफ होऊन ती चाळणीत जाते. चाळणीमध्ये फुटलेला जो माल आहे तो फुटलेला माल एका साईडला निघतो, बारीक तुरी ही एका साईडला निघते आणि बंद तुरी या वरममध्ये जाऊन वरममध्ये त्याला तेल लागत असते आणि त्या मग बाहेर निघतात. अशा प्रकारे याचा पहिला पास हा होत असतो. नंतर तोच माल 2 दिवस किंवा 1 दिवस ठेवल्यानंतर परत याला दुसऱ्यांदा परत याच हॉपरमध्ये टाकले जाते. परत एलिव्हेटरमधून त्या वरच्या हॉपरला जातो. परत त्याला रोलिंग टचिंग होते. अशा पद्धतीमध्ये त्याची जी चुनी आहे ती आणि कोंडा हा एका साईडला निघतो. त्यावेळेस त्याचं दुसरं टचिंग असल्यामुळे अर्धा माल पिवळा व अर्धा माल लाल अशा परिस्थितीत त्याला परत वरमध्ये जाऊन तेलपाणी होत असते. तेलपाणी झाल्यानंतर तो परत 1 दिवस स्टोअर ठेवायचा. त्याच्यानंतर त्याचा 3रा पास सुरू होतो. 3ऱ्या पासमध्ये पूर्ण छिलका निघलेली तुरी बंद तुरी या वरममध्ये जातात. रोलमध्ये होऊन सारखी क्रिया होऊन तशीच आणि त्याला पाणी लागते. पाणी लागून तो माल वाळायला जातो. जितका माल 3 रोलपर्यंत फुटला त्यालासुद्धा आम्ही पाणी लावून वर वाळवतो आणि वाळवल्यानंतर त्याची जी बनते ती 1.25 नंबर डाळ बनते. आणि जो फटका पाणी लागून वाळतो त्याला स्प्लिटरमधून फोडल्यानंतर त्याचा आम्ही इथे छाननी करतो. या मशीनमधून छाननी केल्यानंतर त्याचा 1 नंबर फटका जो डाळ असते ती बनते. आणि
जी फुडलेली डाळ असते त्याला परत हॉपरमध्ये टाकून रोल केल्यामुळे त्याला 1.25 नंबर डाळ बनवल्या जाते. अशा पद्धतीने या मशीनचं वर्किंग होत असतं. याच्यात अजून एक फायदा असा आहे की न्यूट्रिशनचा जर विचार केला तर या मशीनला तेल, पाणी आणि तेल याच 2 गोष्टीवर याची डाळ विशिष्टता अशी आहे की पाणी आणि तेल याच्यावर त्या मशीनची डाळ बनत असल्यामुळे याच्यातलं कुठलंही म्हणजे असं बॉडीला लागणारं वाईट कंटेंट्स किंवा केमिकल्स याच्यात मिसळल्या जात नाही आणि चव जी आहे तुरीची आणि डाळीची गुणवत्ता ही 100% कायम राहते. म्हणून ही एक ऑर्गॅनिक स्वरूपाची मशीन पंजाबराव कृषी विद्यापीठाने केली आहे आणि मला असं वाटते की शासनाने या मशीनला नेहमीसाठी पुरस्कृत करून समोर वाढवा देऊन शेतकऱ्याच्या प्रत्येक गावात एक मशीन लागली पाहिजे अशा दृष्टीने काहीतरी पाऊल शासनाकडून उचलल्या गेला पाहिजे. आणि काही आर्थिक जर मदत शेतकऱ्यांना मशीनचा एवढी तर काही गरज नाही आहे कारण की मशीनची कॉस्ट खूप काही नाही आहे. मोठ्या मोठ्या दालमिलला 30-35 लाख रुपये लागतात आणि हे जे आहे मशीन हे फक्त आज 45,000पर्यंतच्या कॉस्टमध्ये आहे. तर खूप काही किंमत नाही आहे याची. पण या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की ही गावात जे लोक पारंपरिक पद्धतीने चक्कीवरून डाळ बनवायचे आणि मोठ्या दालमिल्या 30 ते 35 लाख रुपये किमतीला बनत असल्यामुळे भांडवलशाहीच्या त्याचं एक मधलं स्वरूप म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाने एक वैशिष्ट्यपूर्ण मशीन निर्माण केलेलं आहे. आणि या मशीनमध्ये जी डाळीची गुणवत्ता आहे ही 100% कायम राहते कारण की पाण्यामध्ये याच्यातले तुरीतले कुठलेही कंटेंट्स राहत नाही, वाया जात नाही. त्याच्यामुळे पूर्ण प्रकारे याच्यात बनलेली डाळ ही पौष्टिकतेमध्ये प्रोटीन्समध्ये सगळ्या प्रकारे ही संपन्न असते बाकीच्या दालमिलमध्ये बनलेल्या मशिनरीपेक्षा. आणि 100 किलो आपल्याकडे जी तूर येते त्याच्यामध्ये काय काय निघतं पाहिजे? माझ्याकडे जर समजा आम्ही 100 किलोचं प्रोसेसिंग जर केलं तर 70 ते 72 किलो रुटीन कोर्समध्ये माल याच्यामध्ये डाळीचा 2 प्रतीमध्ये डाळ उतरते. बाकी कोंडा आणि चुनी जो प्रकार असतो तो बाकीच्या वेटिंगला उतरतो. याच्यामध्ये 3 ते 3.5 किलोची रोलिंग होत असताना तूट होत असते. जो डस्टिंग उडतो तो काही जमा करता येत नाही. तर 3-3.5 किलोची तूट आणि 70 ते 72 किलो डाळ आणि ॲव्हरेजमध्ये जर चांगलं आलं तर तुरी जर चांगल्या असल्या तर 78 किलोपर्यंत डाळीचं उतारे मी या मशीनवर स्वतः काढलेले आहे. चुनी ते बाकीचा जो वेटिंग आहे जसं चुनी 28, 25, 26 किलो अशी चुनी उतरते. याच्यामध्ये काय उपयोग करता आपण? त्या चुनीचा उपयोग अतिशय सुंदर पौष्टिक पशुखाद्य म्हणून होऊ शकतो कारण की त्याला तेल लागलेलं असते. जनावराला आपण तेला भरला वस्तू आपण खाऊ घातल्यामुळे जनावराची स्वतःची क्षमता चांगली वाढते आणि दुधाळू जनावर जर असलं तर त्याचं दुधातलं उत्पादन वाढते. अशी पौष्टिक चुनी याच्यामध्ये तयार होते. या ठिकाणी शेतकरी आपले स्वतःचं माल घेऊन येतात आणि आपलीच डाळ घेऊन जातात. ते कसं मेंटेन करता आपण? मी डाळ बनवायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक संकल्पना ठेवली. जो कोणीही कास्तकार माझ्याकडे यायचा तर त्याचं म्हणणं एकच होतं की आमची डाळ आम्हाला मिळेल का? मी म्हटलं हो, खात्रीने मिळेल. मग आता माझ्याकडे 35 किलोच्या वर जर कोणी डाळ आणली तर त्याचं स्वतःची डाळ मी त्याला स्वतः करून देऊ शकतो कारण की रोलला लागायला कमीत कमी 35 किलो कमीत कमी तुरीची गरज असते. 35 किलोच्या वरचे माल मी स्वतः ज्यांचे त्यांना तयार करून देऊ शकतो आणि प्रत्येकाचे ढीग बनवत असताना वेगळे ठेवतो. त्याचं एकव्या तुरीला बायफर्केशन झालं तर त्याचं प्रत्येकाचं 4 याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करून ते ढीग वाईज बरोबर लावून मला ठेवावं लागतात. आणि त्या पद्धतीने मी तयार करून त्यांना चांगल्या पद्धतीची ज्याची डाळ त्याला या पद्धतीने देत असल्यामुळे माझ्याकडे आता येण्याचं जे प्रमाण आहे काम येण्याचं प्रमाण आहे डाळ बनवून घेणाऱ्या लोकांचं ते भरपूर वाढलेलं आहे. तुम्ही स्वतःचं माल स्वतः कसं विकता? मी तुरी लावत असल्यामुळे माझ्याकडे स्वतःच्या तुरी या आता भरपूर प्रमाणात होत असतात. तरी माझं जवळपास 4 एकराचं तुरीची लागवड असते. त्याच्यातून मला वर्षाकाठी 20 ते 25 पोते तुरीचं उत्पादन नैसर्गिक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने मी करत असल्यामुळे कुठल्याही फवारणीचा वापर न करत असल्यामुळे 20 ते 25 पोते मला 4 एकरामध्ये तुरीचं उत्पादन होते आणि ती टोटली विषमुक्त तूर डाळ बनवून माझ्या जे ग्राहक लोक आहेत त्यांना विकतो. आता यावर्षी मी जवळपास डाळ बनवली माझ्या शेतातल्या तुरीची आणि ती मी 80 रुपये भावाने
विकली आहे आणि त्या तुरीपासून मी आता मला जवळपास चांगलाच फायदा उत्पन्न झालेला आहे. म्हणून आता जी ऑर्गॅनिक पद्धतीची डाळ आहे तीच समोर बनवायची आणि तुरी किंवा कडधान्य पीक एवढंच पीक घेऊन आपण या दालमीचा प्रसार करायचा आणि लोकांना चांगलं विषमुक्त आणि ऑर्गॅनिक पूर्ण कंटेंट्स प्रोटीन्स विटॅमिन्स असलेल्या डाळी पोचवायच्या असं माझं एक उद्दिष्ट या दालमीमधून आहे. आपण 4-5 वर्षापासून हे काम करत आहे, तर 4-5 वर्षाचं इकॉनॉमिक्स कसं बदलत गेलं आपलं? 4-5 वर्षाचं इकॉनॉमिक्स असं बदलत गेलं की पहिल्या वर्षी मी जेव्हा मशीन आणली तेव्हा माझा सगळीकडे हासच झाला. पण त्याच वर्षी मी आपली जिद्द ठेवून काम केलं. दुसऱ्या वर्षी माझ्याकडे डाळ बनवणारे लोक जास्त यायचे. मी माझी बनवून विकून टाकायचो आणि मग डाळ बनवणारे लोक यायला लागले. तर आज माझ्याकडे इतके लोक येतात ज्याची डाळ त्याला बनवून देत असल्यामुळे की त्याच्यामध्ये मला आर्थिक मुनाफा डाळ बनवून देण्यात पण होतो आणि माझ्या तुरीची डाळ मी ज्यांना विकली त्यांच्याकडे खाण्याचं प्रमाण डाळीचं वाढल्यामुळे मला त्यांना आता जास्तीच्या वॉन्ट्स त्यांच्या वाढल्यामुळे मला जास्तीची डाळ बनवावं लागते. म्हणजे ज्याला मी 25 किलो डाळ एक वर्षी दिली तर दुसऱ्या वर्षी मला 50 किलो ते एक पोतं डाळ मागतो. इकॉनॉमिक्स म्हणजे 4 वर्षापूर्वी 2007 साली तुम्ही किती माल विकला, 2008मध्ये किती असा किती 7 पासून सुरू करा. 2007मध्ये मी जवळपास 70-80 पोत्याचा वर्क केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून मी जसं मॅन्युफॅक्चरिंगचा जो उतारा होता तो जवळपास 250 रुपयेप्रमाणे हे केला होता. तर त्याच्यामध्ये मला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जसं 60,000चं उत्पन्न झालं होतं आणि स्वतः प्रोसेसिंग करून विकल्यामुळे त्याच्यामागे जवळपास 30,000चं उत्पन्न झालं होतं. आज ते उत्पन्न आज मी जवळपास 80 ते 100 पोते माल स्वतःचा बनवून विकल्यामुळे आज 700 रुपयाचा ॲव्हरेज जर पकडला मी मुनाफ्याचा तर मला जवळपास 70,000चं उत्पन्न झालं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग जवळपास 300 पोत्याचं होत असल्यामुळे 90,000चा मुनाफा त्याच्यातून होत आहे. हे एक छोटंसं मशीन मोठा ॲडव्हान्समेंट देऊन आपलं आर्थिक स्थैर्य वाढवणारं आहे आणि त्याच्यातून आपण जवळपास जर लावलं तर 1.5 लाखापर्यंत 2 ते 3 महिन्यामध्ये कमाई करू शकतो. खर्च कोणकोणत्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक शिवाय मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग इतकं परफेक्ट आहे की इलेक्ट्रिक शिवाय याच्यामध्ये अजूनपर्यंत मला एक मायनर मेंटेनन्सचं बघितलं, ऑइलिंग ग्रीसिंगचं आणि रोल चेंज करण्याचं जे 2 वर्ष 3 वर्ष रोल पुरतो त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठलाही असा खर्च आलेला नाही आहे. ते हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं मशीन आहे. तेल वगैरे किती लागतं याच्यामध्ये 1 क्विंटल डाळीला जवळपास 1 किलो तेल मी घेत असतो आणि ते 2 ते 3 रोलिंगमध्ये लावत असतो. ते सोयाबीनचं तेल आम्ही जनरली वापरतो. त्याच्यामुळे एक होतं की डाळीला तेल थोडंसं लागण्यात जास्ती झालं तर ते उन्हात वाळवल्याने ॲटोमॅटिकली व्हायब्रेट होऊन जाते. त्याच्यामुळे डाळीची क्वालिटी समजा कमी जास्त लागण्यात आलं तरी ती काही बिघडत नाही. अशा पद्धतीने एका दिवसाला 10 पोते काढतो आपण. ते इलेक्ट्रिसिटी खर्च काय घेतो एका दिवसाला 10 पोत्याचा? 7 ते 8 युनिट हा एका दिवसाला मला 10 ते 20 पोते मी काढतो. तर 7 ते 14 युनिट 20 पोते केले तर 14 युनिटपर्यंत किंवा जनरली 10 पोत्याचा वर्क केलं तर 7 युनिटपर्यंत या मशीनला. त्याला एक रेशिओ असा आहे की चक्कीला 10 HP लागतं, हिला 3 HP लागतं. म्हणजे एका चक्कीच्या इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटीमध्ये या 3 मशीनी एका वेळेस वर्क करू शकत असल्यामुळे याला इलेक्ट्रिसिटीसुद्धाही कमी लागते. आता इथपर्यंत जे आपलं 2010पर्यंत आता आपण बघितलं काम, त्याच्यामध्ये आपण जे शेतकरी करू शकतात 40-50 हजार रुपये खर्च, ज्यांच्या मुलांना काही काम हवं आहे, मुलं काही दुसरीकडे करत नाही, तर त्यांच्यासाठी हे युनिट कसं उपयोगी आहे? आता माझं असं म्हणणं आहे की जी नवीन तरुण पिढी आहे शेतकऱ्यांच्या घरातली आज 2,000, 5,000, 3,000च्या नोकऱ्या करायला धावपळ करून राहिलेले आहे. त्यांनी इकडे तिकडे न धावता हे जर युनिट आपल्याकडे लावलं आणि याच्यामध्ये चिकाटी जिद्दीने जर काम केलं तर हे मशीन वर्षभर कमाई देऊ शकते असं हे मशीन आहे. आणि याच्यातून ते 500 रुपयापासनं तर सीझनवर 3,000 रुपयापर्यंत आर्थिक मुनाफा हे या मशीनच्या बरोबर शेतकऱ्यांची मुलं करू शकतात किंवा शेतकरी स्वतः करू शकतात. याचं एकच आहे की 4 महिने या मशीनमधून तुम्हाला डाळी
बनवता येतात 4 ते 8 महिने आणि बाकीच्या दिवसांमध्ये सगळ्या प्रकारचे अनाज सफाई या मशीनमधून करता येते. तेव्हा लक्षात ठेवा, बेरोजगारीवर मात करण्यास श्रीराम असोसिएट्सची PKV मिनी दाल मिल. आमचा पत्ता निर्माते मेसर्स श्रीराम असोसिएट्स, J27 फेज 3 MIDC अकोला महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 0724 22 58 325. मोबाईल क्रमांक 9823090002 आणि 94222862 457.